नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना आपण जेव्हा करतो तेव्हा आपल्या जीवनामध्ये परीक्षेचा काळ देखील येतो. जे आपल्या प्रत्येक भक्ताची परीक्षा ही घेत असतात. परीक्षा यासाठी घेत असतात की हिऱ्याला पैलू पाडल्याशिवाय हिऱ्याला चकाकी येत नाही. त्यामुळे जीवनामध्ये परीक्षेचा काळ आपल्या नक्की येतो आणि परीक्षा महाराज वेगवेगळ्या पद्धतीने घेतात. प्रामुख्याने प्रत्येक भक्ताच्या जीवनामध्ये 5 परीक्षा ह्या घेतल्या जातात. त्या परीक्षा कोणत्या आहेत त्याबद्दलचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पहिली परीक्षा म्हणजे सबुरी आणि धैर्याची. जेव्हा आपण महाराजांची सेवा करत असतो तेव्हा आपल्याला सबुरी हवी आहे, धैर्य हवं आहे. जीवनामध्ये कधी कधी अतिशय विपरीत परिस्थिती येते. एखादा प्रॉब्लेम जीवनामध्ये असा येतो की त्यामध्ये सोल्युशन मिळत नाही किंवा कोणाचा आजार बरा होत नाही. म्हणजे अशा अनेक प्रकारच्या परीक्षा ह्या महाराज घेत असतात. परंतु या परीक्षेमध्ये आपल्याला धैर्य हे हवं, सबुरी ही हवी. ती यासाठी की आपल्याला माहिती असायला हवं की आपल्यासोबत महाराज आहेत आणि महाराज जर का आपल्यासोबत असतील तर आपल्याला कुठल्याही गोष्टीचं काहीच टेन्शन घ्यायची गरज नाही. महाराजांवरती संपूर्ण विश्वास आपण ठेवायला हवा. आपली जी काही नित्यसेवा आहे ती आपण कंटिन्यू करायला हवी. म्हणजे असं कधी कधी होते की खूप काही एखादा प्रॉब्लेम आला की मग आपल्याला खूप अस्वस्थ व्हायला होते. आपण जी काही नित्यसेवा करत असतो त्यामध्ये आपलं मन लागत नाही किंवा महाराजांची जी काही सेवा करत असतो त्यामध्ये आपलं मन लागत नाही, नामस्मरणामध्ये आपलं मन लागत नाही. तर हीच खरी परीक्षा असते की आपण जेव्हा शांततेने घेतो, धैर्याने घेतो तर आपले जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जी काही विपरीत परिस्थिती आहे ती हळूहळू बदलायला लागते. आणि जर आपण त्यामध्ये महाराजांची नित्यसेवा करत राहिलो, महाराजांची भक्ती जर का आपण करत राहिलो तर नक्कीच जो काही प्रॉब्लेम आहे तो लवकरात लवकर सॉल्व्ह व्हायला मदत होतो. महाराज जे करतील ते माझ्यासाठी योग्यच करतील एवढा विश्वास महाराजांवरती ठेवून जर आपण या परीक्षेला जर का आपण सामोरे गेलो तर नक्कीच आपण या परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो. महाराजांच्या भक्ताची दुसरी जी परीक्षा असते ती म्हणजे अहंकाराची. अहंकार आपल्या मनामध्ये कधीच यायला नको. म्हणजे आपण जर का महाराजांची भक्ती करत असू त्यामध्ये आपल्याला अहंकार यायला नको की बघा मी गजानन विजय ग्रंथाचे किती पारायण करते किंवा मी महाराजांची किती सेवा करते किंवा मी गुरुवारचं व्रत करते. या गोष्टीमध्ये आपल्याला अहंकार नको. म्हणजे मी करते आहे परंतु समोरचा करत नाही तर आपल्याला मीपणा येतो किंवा अहंकार येतो. तर हा अहंकार आपल्या मनामध्ये यायला नको. मी हा शब्द आपण आपल्या डिक्शनरीतून काढून टाकायला हवा. मी करत आहे असं कधीच म्हणायचं नाही. हे सगळं काही महाराज माझ्याकडून करून घेत आहे. हे सगळं काही महाराजांचं आहे, महाराजांची सृष्टी आहे आणि या सृष्टीमधला मी एक साधा कण आहे. त्यामुळे माझ्या हातामध्ये काही नाही. जे काही करतील ते महाराजच करतील आणि महाराज माझ्यासाठी जे करतील ते नेहमी करता बरोबरच करतील. आपण जेव्हा आपल्यातला मीपणा काढून टाकतो, आपल्यातला जो अहंकार आहे तो आपण गाळतो तेव्हा महाराजांची खरी कृपा व्हायला आपल्याला मदत होते. कारण की मीपणा मी केलं यामध्ये काही अर्थ नाही. परमार्थामध्ये मीपणा चालत नाही किंवा महाराजांना मीपणा खपत नाही. त्यामुळे आपल्या डिक्शनरीतून आपण मी हा शब्द कधीही काढून टाकलेला बरा. आणि जेव्हा आपण आपल्या जीवनातला मीपणा काढून टाकतो तेव्हा आपण सर्वस्व महाराजांना अर्पण करतो आणि जेव्हा आपण सर्वस्व महाराजांना अर्पण करतो तेव्हा महाराजांची कृपा ही लवकरात लवकर व्हायला मदत होते. जी श्री गजानन महाराज भक्तांची परीक्षा असते ती म्हणजे आपल्या श्रद्धेची आणि आपल्या विश्वासाची. जेव्हाही जीवनामध्ये कधी काही विपरीत परिस्थिती येते किंवा कधी गोष्टी आपल्या मनाच्या विरुद्ध घडायला लागतात तेव्हा त्या कंडिशनमध्ये प्रत्येक गजानन भक्तांनी हा विचार करावा की महाराजांना दोष द्यायचा की महाराजांचे पाय हे घट्ट पकडायचे. जेव्हा आपण महाराजांना दोष देतो तेव्हा सगळं काही उलटपालट व्हायला लागते. परंतु जेव्हा आपण कुठल्याही विपरीत परिस्थितीमध्ये महाराजांचे पाय हे घट्ट पकडतो तेव्हा अशा भक्तांवरती महाराजांची कृपा ही होते. महाराज अशा भक्तांचा हात कधीही सोडत नाही. आणि जी काही विपरीत परिस्थिती असेल किंवा आपल्या मनाच्या विरुद्ध एखादी गोष्ट घडली असेल किंवा एखादा प्रसंग एखाद्या परिस्थितीमधून आपण जात असू त्यावेळी महाराजांचे जर का आपण पाय घट्ट पकडले तर महाराज अशा भक्तांचा हात कधी सोडत नाही. महाराज अशा भक्तांना कधीही दूर लोटत नाही. कारण मुळातच महाराज हे भक्तवत्सल आहेत. महाराज हे भक्त पराधीन आहेत, भक्त आधीन आहेत. त्यामुळे जेव्हा आपण महाराजांची भक्ती करतो तेव्हा आपण संशयरहित होऊन महाराजांची भक्ती करायला हवी. महाराजांवरती संपूर्ण विश्वास आपला असायला हवा. तेव्हाच या सगळ्या गोष्टी घडतील. नाही तर कधी कधी कुणाकुणाचं असं होते की मी तर खूप भक्ती करत आहे किंवा मी महाराजांची खूप वर्षापासून भक्ती करतो परंतु महाराज मला मदत करत नाही किंवा महाराज मला ही जी काही परिस्थिती आहे यामधून बाहेर काढत नाही. तर यामध्ये आपले कर्म देखील आडवे येत असतात. परंतु ही गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवावी की आपण जेव्हा महाराजांची भक्ती करत आहोत, आपण नित्यसेवा करत आहोत, आपण महाराजांना सगळं काही समर्पण केलेलं आहे. अशा कंडिशनमध्ये आपले कर्म जरी आपल्याला प्रारब्धाचे भोग जरी भोगायचे असले
तरी सुद्धा महाराज ते प्रारब्धाचे भोग अतिशय हलके करून टाकतात. म्हणजे कुठेतरी मोठा आपलं नुकसान होणार असते, त्यामध्ये फक्त आपल्याला खडा टोचतो किंवा काटा रुचतो इथपर्यंतच महाराज आपल्याला दुःख देतात. कारण की महाराज हे आपल्या भक्तांना संपूर्णपणे सांभाळतात. त्यामुळे महाराजांची भक्ती करत असताना आपल्या विश्वासाची, आपल्या श्रद्धेची परीक्षा असतेच. परंतु जो भक्त महाराजांवरती संपूर्ण विश्वास टाकतो, महाराजांना संपूर्ण समर्पित करतो आणि महाराजांवरची श्रद्धा कधीही कुठल्या परिस्थितीमध्ये ढळू देत नाही, अशा भक्तांवरती महाराज लवकरात लवकर कृपा करतात. अशा भक्तांना महाराज हे नेहमी करता सांभाळतात. जी श्री गजानन महाराजांची परीक्षा असते ती म्हणजे कर्माची आणि प्रलोभनाची. आपण नेहमी करता ऐकत असतो की आपले कर्म आपण नेहमी करता चांगले ठेवावे, आपल्या कर्मामध्ये कधीही दोष उत्पन्न व्हायला नको, म्हणजे कधीही आपले जे कर्म आहेत ते चांगले असावे. आपण जाणून बुजून चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करावा. कर्म जैसे तैसे फल देतो रे ईश्वर. त्यामुळे आपले कर्म नेहमी करता आपण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करावा. आपल्यामुळे कधी कुणाला त्रास होणार नाही याचा आपण जाणीवपूर्वक प्रयत्न करावा की आपल्यामुळे कुणाचं मन दुखणार नाही, कुणाला काही त्रास होणार नाही किंवा कुणाला काही हानी होणार नाही किंवा कुणाचं काही नुकसान होणार नाही. ते नुकसान कुठल्याही स्वरूपामध्ये असो, पैशाच्या स्वरूपामध्ये असो किंवा नातेसंबंधाच्या स्वरूपामध्ये असो किंवा अन्य कुठल्या स्वरूपामध्ये ते नुकसान असो, परंतु आपल्यामुळे कधी कुणाला हानी होणार नाही, नुकसान होणार नाही याचा आपण नेहमी करता प्रयत्न करावा. म्हणजे जाणून बुजून आपण चांगले कर्म करण्याचा प्रयत्न करावा. कारण की आपले कर्म जसे असले तसंच आपल्याला फळाचीही प्राप्ती होत असते. आणि दुसरं म्हणजे प्रलोभन आपल्याला जर कुणी दिलं तर त्या प्रलोभनाच्या मोहामध्ये आपण न पडलेलं बरं. म्हणजे पैशाच्या स्वरूपात असो किंवा अन्य कुठलं प्रलोभन आपल्याला जर कोणी देत असेल तर आपण त्या मोहाला, त्या प्रलोभनाला बळी न पडलेलं कधीही बरं. कारण की जेव्हा आपण कुठल्या तरी मोहामध्ये जातो किंवा कुठल्या तरी प्रलोभनाला बळी पडतो तेव्हा खरंच आपला बळीच जात असतो. त्यामुळे आपण या प्रलोभनापासून, या मोहापासून आपण दूर राहिलेलं नेहमी करता चांगलं. आणि जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे तेव्हा मी त्या मोहामध्ये जर मी अडकलो असतो किंवा ती गोष्ट मी केली असती तर आज बरं झालं असतं, परंतु जीवनामधल्या ज्या काही कमतरता आहेत, जेव्हा आपण अशा मोहाला, प्रलोभनाला बळी पडत नाही तेव्हा आपल्या जीवनातल्या ज्या काही कमतरता आहेत ते महाराज भरून काढतात, त्याची उणीव महाराज भरून काढतात. त्यामुळे कुठल्याही प्रलोभनाला, कुठल्याही मोहाला बळी पडू नका. आपले कर्म हे नेहमी करता चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा. महाराज आपले कर्म नेहमी करता बघत असतात. आपलं मन किती शुद्ध आहे हे बघत असतात आणि त्यावरतीच आपली जी परीक्षा आहे ती ठरत असते. आपण उत्तीर्ण झालो की नाही ते ठरत असते. आणि जेव्हा आपण अशा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होतो, कर्माची परीक्षा असो, प्रलोभनाची परीक्षा असो, या परीक्षेमध्ये जर का आपण उत्तीर्ण झालो तर महाराज नक्कीच आपल्या पाठीशी उभे राहतात. महाराज नक्कीच आपल्याला त्यांचा हात देतात आणि आपल्यासोबत चालतात. त्यामुळे आपण कधीही कुठल्याही गोष्टीचं टेन्शन न घेता किंवा कुठल्याही गोष्टीची चिंता न करता महाराजांचं चिंतन केलं नेहमी करता आपल्यासाठी फायदेशीर ठरते. म्हणजे शरणागतीची परीक्षा. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपण जेव्हा भक्ती करत असतो तेव्हा आपण संपूर्ण शरणागती ही महाराजांच्या चरणाशी ठेवावी. शरणागती यासाठी ठेवावी की आपण आपले तर्क वितर्क हे नेहमी करता बाजूला ठेवतो आणि जेव्हा आपण श्री गजानन महाराजांना शरण गेलेलो असतो तेव्हा महाराज हे सर्वतोपरी आपल्याला सांभाळतात. प्रत्येक गोष्टीमध्ये, प्रत्येक परिस्थितीमध्ये, प्रत्येक प्रसंगामध्ये. म्हणजे एवढंच काय, आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कुठल्याही प्रसंग असो, कुठलीही परिस्थिती असो, विपरीत असो, चांगली असो, त्या सगळ्या गोष्टीमध्ये महाराज आपल्याला नेहमी करता सांभाळतात. आपण जेव्हा महाराजांना संपूर्ण शरणागत होतो तेव्हा महाराज हे आपल्या भक्तांना कधीही एकटं सोडत नाही. महाराज हे आपल्या भक्तांना नेहमी करता साथ देतात, हात देतात. त्यामुळे महाराजांवरती संपूर्ण शरणागतीच आपण ठेवावी. म्हणजे अनेकांचं असं असते की भक्ती तर ते करतात श्री गजानन महाराजांची, परंतु काही परिस्थिती आली तर त्यांचे ते तर्क वितर्क लावतात किंवा खूप प्रयत्न करतात. म्हणजे असं नाही की आपण प्रयत्न करायला नको, देवाने आपल्याला हातपाय दिलेले आहेत, बुद्धी दिलेली आहे, तर आपल्याला प्रयत्न करावे लागतील. परंतु कधी कधी असं होते की परिस्थिती आपल्या आवाक्याच्या बाहेर जाते. आपल्याला समजत नाही की आपल्याला आता काय डिसिजन घ्यायचं आहे किंवा काय करायचं आहे हे आपल्याला सुचत नाही. अशा वेळी आपण सरळ महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन व्हावं, महाराजांची शरणागती आपण पत्करावी. आणि जेव्हा आपण महाराजांची शरणागती पत्करतो तेव्हा जे आपल्याला फळ मिळते ते आपण विचार केलेला आहे त्यापेक्षाही 100 पटीने किंवा 1000 पटीने महाराज आपल्याला त्या फळाची प्राप्ती करून देतात. त्यामुळे आपण सरळ महाराजांची शरणागती पत्करावी. जेव्हा आपण महाराजांची शरणागती पत्करतो तेव्हापासून महाराज हे त्यांची जादू दाखवायला सुरुवात करतात, महाराज हे त्यांचे चमत्कार दाखवायला सुरुवात करतात, महाराज त्यांचं अस्तित्व आपल्याला दाखवायला सुरुवात करतात. तर आपण नेहमी करता असा विचार करावा की मी तृण आहे. तृण म्हणजे गवत आपण ज्याला म्हणतो ते मी आहे. कारण की आपण मोठेपणाचा कधीही आपण आव आणू नये किंवा मोठेपणा आपण बाळगू नये. आपण तृण आहोत, आपण गवत आहे असं समजावं. कारण गवत असं असते की ते प्रत्येक परिस्थितीमध्ये जगते. म्हणजे वादळ आलं, वारं आलं, काही जरी आलं तरी सुद्धा
गवताला काही फरक पडत नाही, मोठे मोठे झाडं कोलमडून पडतात, परंतु गवताला काहीच फरक पडत नाही. तर मी महाराजांच्या चरणाचं तृण आहे असं समजूनच आपण जीवन जगण्यामध्ये अर्थ आहे, आणि तेव्हाच महाराज आपल्या जीवनाचं कल्याण करणार आहेत, आणि तेव्हाच महाराजांची प्राप्ती आपल्याला होणार आहे. आपण ज्या भक्ती मार्गावरती चाललो आहोत, आपण ज्या गोष्टीसाठी आपण सगळे काही धडपड करत आहोत, म्हणजे आपण मोक्षासाठी जर का धडपड करत असो, आपण मुक्तीसाठी जर का धडपड करत असो, तर आपण तृण होऊन जगणं कधीही फायदेशीर आहे. ते आपल्यासाठीच फायदेशीर आहे. म्हणजे आपण आता भौतिक जगामध्ये जीवन जगत असतानाही आणि आपण गेल्याच्या नंतर देखील महाराज आपल्याला सांभाळून घेणार आहेत. आपण नेहमी करता महाराजांच्या चरणाची शरणागती पत्करावी. आपण कधीही मोठेपणाचा, मीपणाचा आव आणू नये. जीवनामध्ये नक्कीच प्रगती करणार आहोत, त्याबरोबरच आपण गेल्याच्या नंतर देखील महाराज आपल्याला सांभाळणार आहेत. गजानन महाराजांचे जे भक्ती करतात त्यांनी कधीही लक्षात ठेवावं की ह्या ज्या परिस्थिती आहेत, हे जे प्रसंग आहेत किंवा ही जी परीक्षेची वेळ आहे, ही आपल्या जीवनामध्ये येत असते. प्रत्येक श्री गजानन महाराज भक्तांच्या जीवनामध्ये येत असते, परंतु आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये न डगमगता, न हार मानता, महाराजांच्या जर का इच्छेच्या आपण स्वाधीन झालो, महाराजांच्या इच्छेच्या स्वाधीन झालो, महाराजांच्या चरणाची जर का आपण शरणागती पत्करली, आपण आपला मीपणा सोडून दिला, तर नक्कीच महाराज आपल्यावरती प्रसन्न होणार आहेत. महाराज आपलं कल्याण करणार आहेत. महाराज नेहमी करता आपल्याला सांभाळणार आहेत, कारण की महाराज हे मुळातच भक्तवत्सल आहेत. त्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओला हाईप देखील करा. तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. जय गजानन. धन्यवाद.